1 ऑगस्ट 2012ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत या चर्चेनं जोर धरलाय। नेत्यांनीही पोकळ आश्वासने दिली। एका महिन्यात शहरात सगळीकडे सीसीटीव्ही बसवू, मात्र वर्षभरात कोणत्या ना कोणत्या कारणानं सीसीटीव्ही बसवण्याला दिरंगाई होत होती आणि पर्यायानं नेत्यांवर टीकाही। मात्र आता 1.5 वर्षानं का होईना या कामाला सुरुवात होणार आहे। तर आता सीएसच्या नादी न लागता आपला निर्णय घेऊन मोकळं होऊ, नाहीतर काहीतरी घडलं ना पुणेकर असं मोकळं सोडायचं नाही पाठव। तुम्ही आता मनातच आणू नका माझा मी जाईल निघून, तसं काही नाही। गुलाबराव तुम्हालाही सोडणार नाही, पोलीस खात्याचे प्रमुख आहेत म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावंच लागेल। एका महिन्यात सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा करणारे अजित पवार। सीसीटीव्हीला अनेक कारणांनी विलंब होत असल्याचं मान्य करत अजित पवारांनी स्वतःवरची जबाबदारी जाहीर कार्यक्रमातून अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने ढकलली होती। सीसीटीव्हीच्या अंमलबजावणीपेक्षा सीसीटीव्हीच्या राजकारणानं पुणेकर अधिक त्रस्त झाले होते। मात्र उशिरा का होईना ही योजना आता प्रत्यक्षात उतरतीये। शुक्रवारी पुण्यात गृहसचिव, अतिरिक्त गृहसचिव, महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईच्या अलाइड डिजिटल या कंपनीला हे काम 224 कोटी रुपयांना 42 आठवड्यांच्या मुदतीत पूर्ण करण्याच्या अटीवर देण्यात आलंय। देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत अखेर पुण्यातली महत्वाकांक्षा आणि वादात सापडलेली सीसीटीव्हीची योजना पुण्याच्या कारभाऱ्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलंय। त्या दृष्टीने कामही सुरू झाले। मात्र गेली 1.5 वर्ष ही योजना कार्यान्वित होत नव्हती। ती आता प्रत्यक्षात आणताना ठरलेल्या मानकांनुसार आणि तितक्याच काटेकोरपणे अंमलात आणणं, वेळेत अंमलात आणणं एवढीच पुणेकरांची रास्त अपेक्षा आहे। पुण्याला सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच कसं लाभणार ते पाहूया। बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होतीये। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 444 ठिकाणी 1284 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। उच्च दर्जाच्या या सीसीटीव्हीच्या जाळ्याच्या उभारणीसाठी 42 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे। पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूम मध्ये सीसीटीव्हीचंही कंट्रोल रूम असेल। 5 वर्ष याची देखभाल आणि दुरुस्ती अलाइड डिजिटल करणार आहे। 24 तास निरीक्षणासाठी कंपनीचे कर्मचारी आणि पोलिसांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे। संपूर्ण शहरावर नजर ठेवण्यासाठी आणि तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी हे सीसीटीव्हीचं प्रभावी जाळं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी ही यंत्रणा पोलिसांसाठी तिसऱ्या डोळ्याचं काम करणार आहे। या बहुप्रतीक्षित यंत्रणेच्या अंमलबजावणीमुळे पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वैभव सोनवणे, जय महाराष्ट्र, पुणे। मराठवाड्यातल्या नेत्यांच्या कुरघोडीच्या